वळूयात पुढल्या बातमीकडे। आंबेडकरी समाजाचा मराठा आंदोलनाला पाठिंबा आहे। रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांची माहिती आहे। सरकारने ताबडतोब यावर निर्णय घ्यावा, आनंदराज आंबेडकर यांची ही मागणी आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील 4 दिवसापासून मुंबईमध्ये उपोषण करतायत आणि त्यांना समर्थन म्हणून लाखो मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे। आपण आता जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकतोय की अशा पद्धतीचं नांदेड शहरामध्ये बॅनर लावलेलं आहे। हे मराठा आमदार आहेत, हे आपण यांना पाहिलं का असा आशयाचं हे बॅनर या ठिकाणी लावून या आमदारांचा जे आहे ते या ठिकाणी मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त केला जातोय। आज तुम्ही हे बॅनर लावलंय आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करताय। या ठिकाणी आम्ही सकळ मराठा समाजाच्या वतीनं 29 तारखेला मुंबई येथे आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। वेळोवेळी हेच आमदार खासदारांना आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलं आहे, पण सबसेल यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या या मागण्यांचा कधीच विचार केलेला नाही। तर यांना विधानसभेत भरघोस मतदान दिलं। तुम्हाला समाज आठवतो कधी इलेक्शनच्या अगोदर, आणि इलेक्शन झालं की हे समाजाला विसरतात। खरं तर महाराष्ट्रातून सर्व मराठे, गरजवंत मराठे हे मुंबईसाठी मनोज जरांगेंना सपोर्ट करण्यासाठी, मनोज पाटलांच्या पाठीमागे राहण्यासाठी मुंबईला गेलेत आणि आपले लोकप्रतिनिधी ज्यांना समाजाचा एवढा पुळका आहे असं दाखवतात, ते मात्र या आंदोलनातून कुठेतरी दिसत नाहीत। त्यांचा पाठिंबा नाही किंवा ते मुंबईत जात सुद्धा नाहीत किंवा तिथं जे मराठा बांधव आहेत त्यांची काळजी सुद्धा नाही, कारण त्यांची राहायची व्यवस्था नाही। यांनी सांगतात की आम्ही रखवालदार आहोत मराठ्यांचे, तर हे कुठे आहेत? इथले आमदार तिथं जाऊन दादाला जोपर्यंत भेटणार नाहीत, उद्यापासून आमचा हा समाज आमदाराचा कोणताही कार्यक्रम असेल, पर्सनल कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, हा समाज त्यांना उद्या रस्त्यावर फिरू देणार नाही, कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही। जर मराठ्याच्या मागं मराठा आमदार झाला नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा त्यांचा कुठलाही कार्यक्रम झाला नाही, अशी भावना या आंदोलकांची आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।